तुमच्याबरोबर कधी असं झालंय का? घ्यायला जातो एक आणि आणतो दुसरंच. तर आज आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो आणि बघा इथे लाईन एवढी होती तर ही लाईन कशासाठी? तर ही ट्रॉल्यांसाठी. संडेचा दिवस होता त्यामुळे ना डीमार्टमध्ये भरपूर गर्दी होती. तरी आम्ही आहे ना आमच्या घरापासून जे जवळ डीमार्ट होतं ना त्याच्यामध्ये न जाता ना आम्ही अभिरुची मॉलमध्ये गेलो होतो. कारण का म्हटलं मुलांना खेळणं देखील होईल आणि थोडीफार शॉपिंग देखील होईल. तर आज ठरवलं होतं की आपल्याला फक्त ग्रोसरी सामान घ्यायचं आहे आणि मुलांसाठी शूज वगैरे. तर शूज बघायला गेलो आणि तिथे मला हे बघा एवढे सुंदर कर्टन्स दिसले. न्यू पॅटर्नचे हे कर्टन्स होते. तर खरंच खूप छान होते. तर ह्याची किंमत होती 500. जे विंडोला लावतो त्याची किंमत 500 आणि त्याच्यापेक्षा जे मोठे होते त्याचे 600. आणि खरंच हे कर्टन्स मला खूप छान वाटले. म्हटलं काहीतरी नवीन, असं नेहमी तेच कर्टन्स वापरून थोडंसं बोर झालेलं आणि आता आवडले ते तर घेऊनच टाकावं. कारण का ज्यावेळी मी घ्यायला जाते ना त्यावेळी जसे हवे तसे भेटत नाही आणि ज्यावेळी आपल्याला दुसरं घ्यायचं असतात आणि नेमके तसे कर्टन्स दिसले मग घेतले. शॉपिंग वगैरे केली, बाहेर आलो आणि बाहेर प्ले एरिया होता. स्वरूपला तिथे जम्पिंगमध्ये खेळत होता आणि शिशाला पण दादा जसं खेळतो तसं खेळायचं होतं. खरं तर लहान मुलांना अलाव नाही आहे कारण का मुलं वगैरे उड्या मारतात त्यामुळे छोट्या मुलांना ते लागू शकतं. त्यामुळे तिला आम्ही बाहेरच घेतल्यानंतर आणि स्वरूप बघा आम्हाला जायचं होतं घरी पण तो काही बाहेर नाही घेणार. शेवटी मी तिथल्या ताईंना रिक्वेस्ट केली की तुम्हीच त्याला बाहेर काढा, कदाचित तुमच्या ऐकण्याने तो येईल. मग त्यांनी आतमध्ये जाऊन त्यांना बाहेर काढलं. घरी आलो आणि घरी आल्याला पहिला काम केलं ते म्हणजे आधी हे नवीन कर्टन्स लावले. तर कसे वाटले तुम्हाला हे कर्टन्स? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.